असे आहे की भुसावळ शहरामध्ये निवडणुकीचे वारे सर्व चालू आहेत. प्रत्येकाची या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे. परंतु आम्ही समाजाची मीटिंग या ठिकाणी घेतलेली होती आणि सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आले होते. सर्व भुसावळ शहरातल्या कान्याकोपऱ्यातले सर्व गटातटातले लोक एकत्रित त्या ठिकाणी आलो होतो आणि लोकांच्या सुरातून, लोकांच्या इच्छेच्या माध्यमातून ते एकत्रीकरण घडवलेलं होतं आणि त्या माध्यमातून एक नगराध्यक्ष द्यायचा असं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं ठरलं होतं. ती मीटिंग झाल्यानंतर बराच त्या ठिकाणी खूप गर्दी होती आणि सर्व लोक आलेले होते. तर आम्ही त्या ठिकाणी त्याचं गोपनीयता पाळली का ही जी मीटिंग आहे याची गोपनीयता ठेवा, याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका. म्हणून अशा काही राजकीय लोकांना असं वाटलं, आता संतोष चौधरी बोलले का ते ठिकाणी 8 ते 10 लोक घेऊन आले व कान्याकोपऱ्यात. संतोष भाऊंना सांगतो मी, आम्ही लोक या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करणारे लोक आहेत आणि तेही सांगून आंदोलन करतो, शासनाला निवेदन देतो आणि 8 दिवस पहिले तारीख देतो का या दिवशी असं आंदोलन होणार आहे म्हणून. आणि मग लोकांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही रस्त्यावर लावून लढतो. आम्ही का फक्त 5 वर्ष घरात बसून राहत नाही, इलेक्शन आला का तेव्हा बाहेर निघत नाही. आम्ही कंटिन्यू बाहेर असतो. आम्ही जनहितासाठी लढतो, समाजासाठी लढतो, इतर सर्व समाजासाठी लढतो. की छोटं काम करणारे लोक आहेत. आम्ही अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे लोक आहेत, अन्यायाला हाणून पाडणारे लोक आहेत आम्ही. म्हणून आम्ही काही अशा कान्याकोपऱ्यामध्ये किंवा अशा लपून छपून काही मिटिंगा घेत नाही. जर आता तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये किती लोक होते त्याचे व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला विनंती का ते शेअर करा की हे 2 लोकांची मिटिंग होती, 4 लोकांची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही 4 लोकांची मिटिंग असो का 10 लोकांची मिटिंग असो, ही आमची समाजाच्या अंतर्गत बाब आहे. यामध्ये कोणाला हस्तक्षेप करण्याचा का त्याच्यावर बोलण्याचा कोणाचा अधिकार. समाजाची ज्या वेळ येते तेव्हा कोण उभं राहिलं का मागे, आमच्या मागे? आमची एवढी मोठी झोपडपट्टी तुटली, आमची झोपडपट्टी गेली. झोपडपट्टी आमचेच नव्हते. झोपडपट्टीमध्ये बहुजन समाजाचे लोक होते, हातमजुरी गोरगरीब लोक होते, रिटायरमेंट लोक होते. अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केले. त्यावेळेस कोणी मोर्चा, राष्ट्रवादीचा मोर्चा होता का, शिवसेनेचा मोर्चा होता का, बीजेपीचा कोणी मोर्चा? फक्त आंबेडकर चळवळीतून त्या ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलन झालेले. बाकी कुठल्याच पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन केलेली किंवा न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाहीये. म्हणून तुम्ही म्हणतात का मी समाजाचा, आम्हाला समाज माहिती आहे, टाचपिन पडली तर आम्हाला समजतं. आणि मग तुमचे मतं पडतात, तुमचे सीटा पडतात, ते तुम्हाला समजत का कुठे सीटा पडतात, कुठे मतदान करून ते नाही समजत का? अशा किती टाचपाने पडल्या असेल तुम्हाला समजलं नाही. आणि काय तर म्हणतात तुम्ही टाचपान. आणि आम्ही एकदम मान सन्मानाने, इज्जतीने या ठिकाणी बोलतो. याच्या पुढे जर तुम्ही ते तोडत असाल तर मग आम्हाला त्या पद्धतीने बोलावं लागेल, विचार करावा लागेल बोलायला. तर समाजाने सर्वांनी एका मताने त्या ठिकाणी माझं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मला ज्यावेळेस पक्षाचं तिकीट मिळेल, योग्य तिकीट मिळेल, समाजाची दिशा उलाणार नाही, समाजाचा विश्वास कायम राहील, तेच पाऊल मी ठिकाणी उचलणार आहे.